नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल आणि आपण पाहत आहात सार्वजनिक वार्ता। संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार शिवारातील काटोनवाडी येथील आदिवासी एकता गट या शेतकरी गटाला महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा सन 2023 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे। कृषी क्षेत्रातील अद्भुत आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल या गटाची निवड करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातून सध्या यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। शेतकरी मित्रांनो, हा केवळ एका गटाचा सन्मान नाही तर संपूर्ण पठार भागातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाचा हा सन्मान आहे। या भव्य राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन येत्या बुधवार दिनांक 1 जुलै रोजी दुपारी ठीक 1 वाजता मुंबईतील प्रसिद्ध डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे करण्यात आले आहे। या ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस भूषवणार असून महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री जिष्णू देववर्मा यांच्या शुभ हस्ते काटोनवाडीच्या या आदिवासी एकता गटाला हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे। या दिमागदार सोहळ्याला राजकीय आणि कृषी क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री भरतशेठ गोगावले यांच्यासह कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। कृषी विकासासाठी एकनिष्ठ मातीतून मोती पिकवणारे आपण शेतकरी शेतीनिष्ठ या ब्रीद वाक्याला काटोनवाडीच्या या आदिवासी एकता गटाने खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवले आहे। या गटाने आधुनिक तंत्रज्ञान, गट शेती आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करून संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे। कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी या गटाचे कौतुक करताना पत्रात म्हटले आहे की या पुरस्कारामुळे राज्यातील इतर शेतकरी बांधवांनाही कृषी विकासाची पताका आपल्या खांद्यावर घेण्याची एक नवी प्रेरणा मिळेल। सध्या कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना आणि महा-डीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत। या सर्व योजनांचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेती अधिक किफायतशीर कशी करता येईल यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे। कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह आणि कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी या सोहळ्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहे। सार्वजनिक वार्ता परिवारातर्फे गुंजाळवाडी पठार काटोनवाडी येथील आदिवासी एकता गटाच्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शेतकरी मित्रांनो, आपल्या भागातील या मोठ्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि अभिनंदन नक्की कळवा। सार्वजनिक वार्तावरील ही विशेष बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। अशा ताज्या, थेट आणि विश्वासार्ह घडामोडीसाठी आमच्या सार्वजनिक वार्ता चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कॅमेरामन सह मी रमेशचंद्र बागुल, सार्वजनिक वार्ता संगमनेर। धन्यवाद।